गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण क्वेश्चन टॅग इंग्लिशमधला क्वेश्चन टॅग जो आहे तो कशा प्रकारे द्यायचा असतो त्याविषयी माहिती बघणार आहोत. तर आजच्या या तासिकेला सुरू करण्यापूर्वी यामागील व्हिडिओ यामागील तासिका जर तुम्ही बघितल्या नसतील तर आजच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्या लिंक दिलेल्या आहेत. टी संदर्भात असेल किंवा मराठी व्याकरण असेल, हिंदी व्याकरण असेल, सर्व व्याकरणासंदर्भात आपल्या चॅनलवर व्हिडिओ उपलब्ध आहेत, तुम्ही ते बघू शकता. सुरू करूया आजचा आपला पिरियड क्वेश्चन टॅग. तर या ठिकाणी इंग्रजीमध्ये हा एक व्याकरणामधला एक भाग आहे जो परीक्षेमध्ये अवश्य विचारला जातो. 1 मार्क त्यावर असतोच. तर एकदा का आपल्याला क्वेश्चन टॅग समजला की तो त्यावरचा मार्क आपला पक्का झालायचा आपण समजायचा आहे. तर पहिली गोष्ट आहे की यामध्ये जेव्हा आपण क्वेश्चन टॅगचा वापर करतो तेव्हा कशा प्रकारे आपण त्याचा वापर करायचा आहे. तर पहिली गोष्ट आहे आपल्याला वाक्याचा प्रकार ओळखावा लागेल. ते वाक्य निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह आहे. निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी, पॉझिटिव्ह म्हणजे होकारार्थी. जर वाक्य होकारार्थी असेल ओळखायचे तर त्यामध्ये नकार असतो. नॉट, नेव्हर अशा प्रकारचे शब्द असतील तर ते आपल्याला नकारार्थी समजायचं आहे, निगेटिव्ह समजायचं आहे. आणि जर त्यामध्ये अशा प्रकारचे शब्द नसतील तर ते पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे. सर्वात प्रथम आपल्याला ते जे सेंटेन्स आहे ते पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. जर ते वाक्य पॉझिटिव्ह असेल, पहिली गोष्ट जर ते वाक्य पॉझिटिव्ह असेल तर त्याचा जो क्वेश्चन टॅग आहे तो क्वेश्चन टॅग त्याचा निगेटिव्ह होतो. आणि त्यानंतर जर वाक्य निगेटिव्ह असेल म्हणजे नकारार्थी असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग मात्र त्या ठिकाणी काय होतो, पॉझिटिव्ह होतो. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. दोन गोष्टी, जर वाक्य निगेटिव्ह असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह आणि जर वाक्य पॉझिटिव्ह असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग निगेटिव्ह. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण उदाहरण बघूया. एक वाक्य बघा, ही इज अ टीचर. ही इज अ टीचर, तो एक शिक्षक आहे. तर या ठिकाणी हे वाक्य काय आहे, पॉझिटिव्ह आहे. म्हणजे यामध्ये आपल्याला होकार दाखवलेला आहे किंवा ते वाक्य नकारार्थी नाही, कारण त्यामध्ये नॉटचा उच्चार कुठेही केलेला नाही. ही इज अ टीचर हे पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे. हे आपण ओळखल्यानंतर आता त्याचा क्वेश्चन टॅग कसा होईल बघा. ही इज अ टीचर कॉमा, या ठिकाणी कॉमा द्यायला विसरायचं नाही. क्वेश्चन टॅग लागण्यापूर्वी वाक्याच्या शेवटी त्या ठिकाणी जे काही फुल स्टॉप आहे तो जातो आणि त्या ठिकाणी कॉमा येतो. मग हे वाक्य जे आहे हे आपण तसंच लिहायचं आहे. ही इज अ टीचर कॉमा इजंट इट. आता या ठिकाणी बघा इज आहे म्हणजे या ठिकाणी काय आहे, ज्या वाक्यामध्ये ऑक्झिलरी वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद असतं त्याचा वापर या ठिकाणी आपण करायचा आहे. तर इजंट इट, तर या ठिकाणी इज नॉट असं न वापरता इजंट इट वापरायचं आहे. म्हणजे जे काही शॉर्ट फॉर्म आहेत आपण यापूर्वी देखील शॉर्ट फॉर्म शिकलेलो आहोत. मग या ठिकाणी इज नॉटच्या ऐवजी इजंट इट म्हणजे अपॉस्ट्रॉफीचा या ठिकाणी आपल्याला काय करायचा आहे, उपयोग करायचा आहे. म्हणून कॉमा दिल्यानंतर या वाक्यात जो इज आहे त्याला आपण घ्यायचं आहे इज नॉट. म्हणजे काय, कारण वाक्य पॉझिटिव्ह आहे म्हणून त्याचा क्वेश्चन टॅग निगेटिव्ह. इजंट ही वाक्याचा जो कर्ता आहे तो घ्यायचा आहे. तो मात्र त्या ठिकाणी आपल्याला जे पहिलं अक्षर कॅपिटल आहे ते कॅपिटल घेण्याची आवश्यकता नाही. इजंट ही आणि शेवटचं क्वेश्चन मार्क मात्र द्यायला विसरायचा नाही. दोन गोष्टी, एक कॉमा आणि या ठिकाणी क्वेश्चन मार्क जो आहे तो मात्र द्यायला विसरायचं नाही. तर या ठिकाणी पॉझिटिव्ह सेंटेन्स होतं त्याचा क्वेश्चन टॅग निगेटिव्ह आलेला आहे. आता उलट तेच वाक्य घेऊया. ही इज नॉट अ टीचर, तो एक शिक्षक नाही. बघा नॉट आलंय याचा अर्थ हे वाक्य आहे निगेटिव्ह. जर वाक्य निगेटिव्ह असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग मात्र पॉझिटिव्ह होतो. मग आपलं तर काय होईल, ही इज नॉट अ टीचर कॉमा इज ही. तर या ठिकाणी बघा निगेटिव्ह सेंटेन्स मग इज ही अशा प्रकारे पॉझिटिव्ह त्याचा काय आलेला आहे, क्वेश्चन टॅग आलेला आहे आणि शेवटी क्वेश्चन मार्क. अशा प्रकारे पॉझिटिव्ह जर सेंटेन्स असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग निगेटिव्ह आला आणि निगेटिव्ह वाक्य असेल तर त्याचा या ठिकाणी क्वेश्चन टॅग जो आहे तो पॉझिटिव्ह आलेला आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण. सहाय्यकारी क्रियापद असल्यास, आताच आपण बघितलं की वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद जर असेल तर त्या ठिकाणी त्या सहाय्यकारी क्रियापदाला त्या ठिकाणी जर वाक्य पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह वापरायचं आहे आणि निगेटिव्ह वाक्य असेल तर पॉझिटिव्ह ते सहाय्यकारी क्रियापद घेऊन शेवटी आपल्याला करता जो वाक्याचा करता आहे तो घ्यायचा आहे. करता घेत असताना त्या ठिकाणी नाम घ्यायचं की नाही ते आपण पुढच्या नियमात बघणार आहोत. बघा मग सहाय्यकारी क्रियापद आपण बघितले कोण होतं, मागच्या वाक्यात आपण बघितलं ही इज अ टीचर. इज हे सहाय्यकारी क्रियापद होतं, त्याला इंग्रजीमध्ये ऑक्झिलरी वर्ब असं म्हणतात. मग कोणकोणते येऊ शकतात बरं सहाय्यकारी क्रियापदे, एम, इज, आर प्रेझेंट टेन्स मध्ये.
वर्तमान काळामध्ये. त्यानंतर वॉज वर हे पास्ट टेन्समध्ये म्हणजे भूतकाळामध्ये. त्याच्यानंतर हॅव हॅज आपल्याजवळ एखादी आपली मालकी दाखवण्यासाठी किंवा वस्तू माझ्याजवळ आहे हे दाखवण्यासाठी आपण हॅव आणि हॅज वापरतो वर्तमान काळामध्ये. त्याच्यानंतर कॅन विल शाल अशा प्रकारचे हे जे आहेत एम इज आर वॉज वर विल शाल कॅन हॅज आणि हॅव किंवा हॅड अशा प्रकारचे जे काही ऑक्झिलरी व्हर्ब असतात सहाय्यकारी क्रियापद असतात यांचाच वापर त्या ठिकाणी आपल्याला करावा लागतो. मग हे जर असेल तर त्या ठिकाणी तेच आपण वापरतो. एक वाक्य आपण बघूया. बघा, शी कॅन स्विम ती पोहू शकते. या ठिकाणी कॅन हे काय आहे ऑक्झिलरी वर्ब आहे. म्हणजे एम इज आर नसेल तर आपण गोंधळून जातो. मग यामध्ये काय वापरायचं तर कॅन हे सुद्धा ऑक्झिलरी वर्ब आहे. शी कॅन स्विम हे एक वाक्य आहे. आता वाक्य कोणतं आहे बघा, याच्यामध्ये नकार कुठं दाखवलेला नाही. ती पोहू शकते म्हणजे वाक्य पॉझिटिव्ह आहे. मग या ठिकाणी याच वाक्याचं क्वेश्चन टॅगचं सेंटेन्स कसं तयार होईल. शी कॅन स्विम कॉमा कांट शी. बघा कांट हे कॅन आलं आणि कॅनचा निगेटिव्ह फॉर्म होतो कॅनॉट. मग कॅनॉटचा शॉर्ट फॉर्म झाला कांट. कांट शी हे वाक्य जे आपलं सुरुवातीचा जो कर्ता आहे तो तसाच आपण घेतलेला आहे. अशा प्रकारे शी कॅन स्विम त्याचं क्वेश्चन टॅगचं सेंटेन्स झालं शी कॅन स्विम कॉमा कांट शी. त्याच्यानंतर पुढचं जे आहे तिसरं नियम आपण त्याच्याकडे जाऊया. मुख्य क्रियापद असल्यास आता असं समजा की त्या वाक्यामध्ये जे काही ऑक्झिलरी वर्ब म्हणजे एम इज आर वॉज वर कॅन हॅव हॅज विल शाल हे काहीही नाही. मग अशा वाक्यामध्ये आपण काय करायचं जर त्याच्यामध्ये फक्त मूळ क्रियापद असेल सहाय्यकारी क्रियापद नसेल तर काय करायचं. मुख्य क्रियापद असल्यास क्वेश्चन टॅग कसा होतो बघा. जर वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसेल फक्त मुख्य क्रियापद असेल तर डू डज आणि डीड यांचा आपल्याला वापर करायचा आहे. मग एम इज आर नाही विल शाल नाही कॅन नाही हॅव नाही हॅज नाही हॅड नाही काहीच नाही. मग अशा वेळी फक्त मुख्य क्रियापद आहे. मग अशा वेळी आपण डू डज वर्तमान काळासाठी आणि डीड भूतकाळासाठी वापरायचं आहे. चला मग आपण एक वाक्य घेऊन बघूया. दे प्ले खो खो. बघा ते क्रिकेट खेळतात. या ठिकाणी हे सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे आणि सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये कोणत्याही प्रकारचं ऑक्झिलरी वर्ब नसतं. म्हणून दे प्ले खो खो. मग या वाक्यामध्ये काय आहे वर्तमान काळी वाक्य आहे. मग आपण शिकलो की वर्तमान काळी वाक्य असेल तर डू आणि डज यापैकी. आता या ठिकाणी डू आणि डजचे पण नियम आहे. जर ते तृतीय पुरुष एकवचन असेल तर त्यावेळी आपण डजचा वापर करतो. म्हणजे वाक्याची सुरुवात जर ही शी इट किंवा कोणाचं नाव असेल तर त्या ठिकाणी आपण काय वापरतो डज वापरतो. अन्यथा आयनं सुरुवात असेल तर त्या ठिकाणी डू वापरणार. वीनं सुरुवात असेल म्हणजे वाक्याचा करता आय किंवा वी किंवा दे जर असेल तर अशा वेळी आपण डू वापरणार आहोत. तर मग वाक्याचा करता या ठिकाणी दे आहे. दे प्ले खो खो. मग याचं काय होईल जो ऑक्झिलरी वर्ब नाही मग या ठिकाणी आपल्याला डू आपण घेणार आहोत. दे प्ले खो खो पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे त्याचा क्वेश्चन टॅग निगेटिव्ह होईल. दे प्ले खो खो कॉमा डोंट दे आणि क्वेश्चन मार्क. अशा प्रकारे या ठिकाणी आपण बघितलं की वाक्यामध्ये मुख्य क्रियापद फक्त असेल ऑक्झिलरी वर्ब नसेल तर या ठिकाणी त्या वाक्याच्या काळानुसार आणि कर्त्याच्या प्रकारानुसार त्या ठिकाणी आपण जो शॉर्ट फॉर्म आहे हा जो शॉर्ट फॉर्म घेण्यासाठी बनवण्यासाठी क्वेश्चन टॅग बनवण्यासाठी या तिघापैकी एक वापरलं तर डू आपण घेतलं. वाक्य पॉझिटिव्ह असल्यामुळे त्याचा त्या ठिकाणी निगेटिव्ह आलेला आहे डोंट दे आणि क्वेश्चन मार्क. अशा प्रकारे मुख्य क्रियापद असल्यास आपण कशा प्रकारे करायचं ते बघितलेलं आहे. आता या ठिकाणी हे पॉझिटिव्ह सेंटेन्स होतं पण या ठिकाणी जर निगेटिव्ह असतं समजा दे प्ले खो खो हे पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे. जर निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर मग कसं करणार आपण तर त्या ठिकाणी निगेटिव्ह सेंटेन्स जर असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग काय होईल पॉझिटिव्ह होणार आहे. चला पुढे जाऊया. सर्वनामाचा वापर. या ठिकाणी मी तुम्हाला मगाशी म्हटलं 2 मिनिटांपूर्वी की त्या ठिकाणी वाक्याचा कर्ता जो असेल तर त्या ठिकाणी समजा वाक्याचा कर्ता असेल नाम असेल तर ते नामाचा वापर न करता समजा राहुल सीता रमेश अशा प्रकारचे नावं असतील तर त्या ठिकाणी आपण क्वेश्चन टॅग करत असताना ते नाव आपण घेणार नाही. तर ते जर पुल्लिंगी असेल तर त्या ठिकाणी ही आपण घेणार आहे. जर स्त्रीलिंगी असेल तर शी त्या ठिकाणी आपण घेणार आहोत. बघा एक वाक्य घेऊया आपण. पहिला नियम बघू. क्वेश्चन टॅग मध्ये कधीही नामाचा वापर करायचा नाही. त्याच्याऐवजी सर्वनाम वापरायचं आहे. उदाहरणार्थ राजेश इज क्लेवर पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे. राजेश इज क्लेवर म्हणजे याचा क्वेश्चन टॅग निगेटिव्ह येईल. फक्त काय शेवटी जे आपण वापरतो
जे काही आपण करता वापरतो तो राजेश न वापरता किंवा कोणाचं नाव न वापरता त्या ठिकाणी आपण सर्वनामाचा वापर करणार आहोत. राजेश इज क्लेवर, याचं क्वेश्चन टॅग कसं होईल? राजेश इज क्लेवर, कॉमा इजंट ही. बघा या ठिकाणी हे आलंय कारण राजेशला आपण काय आहे, त्या ठिकाणी तो मुलगा आहे म्हणून इजंट ही असं वापरणार आहोत. जर इथं राधा असतं तर या ठिकाणी इजंट शी अशा प्रकारे आलं असतं. म्हणजेच काय, या ठिकाणी आपण क्वेश्चन टॅग बनवत असताना सर्वनामाचाच वापर करायचा आहे. तर अशा प्रकारे हा जो नियम आहे चौथा तो तुम्हाला समजला असेल. पुढचं आय एम चे रूपांतर. आता या ठिकाणी आय एम असेल तर याच्यासाठी थोडा एक अपवाद आहे. आय एम असेल तर या ठिकाणी आपण काय करायचं ते बघूया. जर वाक्य आय एम म्हणजे सुरुवात जर आय आणि पुढं वर्तमान काळामधलं वाक्य असेल तर आयच्या नंतर एम हे सहाय्यकारी क्रियापद लागते, हे आपल्याला माहिती आहे. आय एम न सुरू होत असेल तर क्वेश्चन टॅग हा आरंट आय असा, एमंट आय असा न करता आरंट आय असा त्या ठिकाणी करायचा आहे. म्हणजे जर त्या ठिकाणी जर ते वाक्य पॉझिटिव्ह असेल तर त्याचा शेवट त्या ठिकाणी ॲमंट न करता त्या ठिकाणी आरंट आपल्याला घ्यायचं आहे. पण पॉझिटिव्ह असेल तर, निगेटिव्ह असेल तर मग काही चेंज होत नाही, मग त्या ठिकाणी एम आयच होतं. हे आपण बघूया. बघा आय एम राईट पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे. मग पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये क्वेश्चन टॅग देताना मात्र त्या ठिकाणी ॲमंट न येता आरंट येईल, एवढा फरक मात्र लक्षात ठेवायचा आहे. आय एम राईट, मी बरोबर आहे किंवा माझं बरोबर आहे. मग अशा वेळी काय आहे, आय एम राईट कॉमा आरंट आय. पॉझिटिव्ह असल्यामुळं क्वेश्चन टॅग निगेटिव्ह आला. फक्त ॲमंट आयच्या ऐवजी आरंट आय असं वापरायचं आहे. परंतु हेच वाक्य सुरुवातीचं जर वाक्य त्या ठिकाणी निगेटिव्ह असेल मग मात्र काही चेंज करायचं नाही. बघा आय एम नॉट राईट, मी बरोबर नाही किंवा माझं बरोबर नाही. तर अशा वेळी आय एम नॉट निगेटिव्ह सेंटेन्स आहे, मग मात्र क्वेश्चन टॅगमध्ये आर वापरायचा नाही. आय एम नॉट राईट कॉमा एम आय, कारण निगेटिव्ह सेंटेन्स असल्यावर मग मात्र ते एमचं आर वापरायचं नाही, ते त्या ठिकाणी एमच येणार आहे. निगेटिव्ह सेंटेन्स तर या ठिकाणी पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग आलेला आहे. चला पुढे जाऊया. आज्ञार्थी वाक्य म्हणजे त्या ठिकाणी जर आज्ञा दिली असेल, ऑर्डर कोणाला दिली असेल तर अशा वेळी काय करायचं, क्वेश्चन टॅग काय येईल ते बघूया. विनंती किंवा आज्ञा असेल तर क्वेश्चन टॅग नेहमी विल यू, वोंट यू असा होतो. म्हणजे जर वाक्यामध्ये ऑर्डर दिली असेल, आज्ञा दिली असेल तर अशा वेळी त्या ठिकाणी कोणतेही वाक्य असलं तर विल यू किंवा वॉन्ट यू. म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर विल यू आणि पॉझिटिव्ह असेल तर वोंट यू. वोंट म्हणजे काय आहे, विल नॉटचा जो शॉर्ट फॉर्म आहे विल नॉट, त्याचा ओंट असा केला जातो. विल नॉट म्हणजेच ओंट. चला एक उदाहरण घेऊया. ओपन द विंडो, खिडकी उघडा. बघा या ठिकाणी पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे. मग ओपन द विंडो ते वाक्य लिहून घ्यायचं आपण. ओपन द विंडो कॉमा ओंट यू, कारण या ठिकाणी ओपन द विंडो कोणाला तरी आपण त्या ठिकाणी ती आज्ञा दिलेली असते. मग त्या ठिकाणी ती आज्ञा आपण मुलगी असो मुलगा असो कुणी असो तर त्या ठिकाणी आपण यूज वापरणार आहोत. अशा वेळी आपण काय करायचं आहे, ते वाक्य लिहून घ्यायचं. ओपन द विंडो कॉमा, आता या ठिकाणी पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे मग त्याचा क्वेश्चन टॅग मात्र आपण ठरलंय विल यू किंवा ओंट यू. मग काय येईल त्यापैकी, पॉझिटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह क्वेश्चन टॅग म्हणजे ओंट यू अशा प्रकारे त्याचं घ्यायचं आहे आणि क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. समजलं. आज्ञार्थी वाक्य असेल तर अशा प्रकारे विल यू किंवा ओंट यू आपल्याला वापरायचं आहे. त्याच्यानंतर लेट्स ची सुरुवात होत असेल तर वाक्याची सुरुवात लेट किंवा लेटस है की नाही, चला जाऊया, लेट्स प्ले, चला खेळूया, लेट्स सिट, चला बसूया, अशा प्रकारे वाक्याची सुरुवात लेट्स न होत असेल तर क्वेश्चन टॅग काय येईल आपण बघूया. जर वाक्याची सुरुवात लेट्सने झाली असेल तर टॅग नेहमी शाल वी असा येतो. बघा म्हणजे या ठिकाणी एवढंच लक्षात ठेवायचं, जर वाक्याची सुरुवात लेट्स न झाली असेल मग ते वाक्य निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह आहे ते न बघता त्या ठिकाणी आपण काय करायचंय, वाक्याची सुरुवात लेट्स गो फॉर वॉक शाल वी असं आपण या ठिकाणी वापरायचं आहे. तर हे एवढा एक नियम लक्षात ठेवायचं की या ठिकाणी वाक्याची सुरुवात लेट्स नसेल तर ते वाक्य लिहून घ्यायचं आणि त्या ठिकाणी शाल वी, फक्त वीच आपल्याला वापरायचं आहे सर्वांना, बाकी काही वापरायचं नाही. तर हा एक नियम लक्षात ठेवायचा आहे. मला असं वाटतं की आता शेवटचा नियमापर्यंत आपण आलेलो आहोत. पहिले जे 7 नियम आहेत ते तुमच्या लक्षात आले असतील. नकारार्थी अर्थ देणारे शब्द. आता या ठिकाणी काही शब्द असे आहेत की दिसायला पॉझिटिव्ह दिसतात परंतु ते निगेटिव्ह असतात, हे मात्र लक्षात ठेवायचे आहेत. ते शब्द मी या ठिकाणी शोधून लिहिलेले आहेत. बघा, हार्डली, स्केअरली, सेल्डम, नेव्हर, फ्यू,
आणि लिटल हे जे शब्द आहेत हे सर्व शब्द दिसायला आपल्याला पॉझिटिव्ह दिसत असले तरी ते पॉझिटिव्ह नाही आहेत, ते सर्व निगेटिव्ह शब्द आहेत. मग जर असे वाक्य वाक्यात आले तर समजून घ्यायचं की हे काय आहेत, निगेटिव्ह आहेत. मग यांचा क्वेश्चन टॅग मात्र पॉझिटिव्ह घ्यायचा आहे. हे शब्द नकारार्थ दर्शवतात म्हणजे नकार दर्शवतात म्हणून त्यांचा टॅग नेहमी होकारार्थी होतो. मग एक वाक्य घेऊया आपण, ही शेल्डम कम्स हिअर. तर या ठिकाणी हे वाक्य लिहून घेतलं तर शेल्डम आला, आपण बघितलं ही निगेटिव्ह आहे. मग याचा जो क्वेश्चन टॅग आहे तो मात्र काय होतो, पॉझिटिव्ह होतो. मग कॉमा आणि डज ही. तर या ठिकाणी आपण शिकलोय वाक्याच्या याच्यामध्ये काय नाहीये, वाक्यामध्ये ऑक्झिलरी व्हर्ब नाहीये, एम, इज, आर, वॉज, वर, विल, शॅल, कॅन, हॅव, हॅज, हॅड काहीच नाहीये. मग अशा वेळी वाक्याचा आपण बघायचा काय काळ कोणता आहे, तर तो आहे प्रेझेंट टेन्स. ही शेल्डम कम्स हिअर. तर मग अशा वेळी वाक्य लिहून घ्यायचं, कॉमा द्यायचा आणि आपण डज वापरणार आहे. डज ही अशा प्रकारे याचा क्वेश्चन टॅग होणार आहे. आशा करतो की तुम्हाला नक्कीच या ठिकाणी क्वेश्चन टॅग जे आहेत ते क्वेश्चन टॅग साधे नियम आहेत. जर चांगला सराव जर केला तर तुमच्या लक्षात येऊन जातो. फक्त एकच लक्षात ठेवायचं, निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह सेंटेन्स असेल तर त्याचा जो काही क्वेश्चन टॅग आहे तो निगेटिव्ह होतो. आणि सर्वनामाचा वापर त्या ठिकाणी ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा, सर्वनामाचाच वापर करायचा, नामाचा वापर करायचा नाही. पुन्हा या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देतो तुमच्या कार्यासाठी. अभ्यास असा चालू ठेवा आणि पुढच्या नवीन व्हिडिओसाठी पुन्हा तयार असा. पुन्हा भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.